याचा जाणकारांनी विचार करायचा असतो. माझ्यापुरता मी हा प्रश्न कसा सोडवता येईल याचा मी विचार करतोय. यासाठी या सगळ्या भागातले शेतकरी जे आहेत, विशेषतः राजू शेट्टी आणि त्यांचे सहकारी, त्यांची भूमिका समजून घ्यायची. आणि दुसऱ्या बाजूने सरकारने जर आम्हाला ब्रीफिंग केलं की आम्ही हे करू इच्छितो, त्याची कारणं ही आहेत, त्याचा लाभ असा आहे, शेतकऱ्यांचं आम्ही नुकसान होऊन देणार नाही, हे जे काही सरकारचं म्हणणं आहे ते त्यांनी आम्हाला पटवून दिलं तर या संबंधीची काहीतरी भूमिका ही घेता येईल. आज याचं स्वच्छ चित्र अनुकूल का प्रतिकूल हे माझ्यापुढं नाही आहे. आणि म्हणून जोपर्यंत हा मोठा प्रकल्प आणि त्या संबंधीच्या दोन्ही बाजू आपल्याला समजत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. राज्याच्या वित्त विभागानं या प्रकल्पावर काळजी व्यक्त केली. ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रकल्पावर पैसे खर्च होणार आहे तितकं बजेट किंवा तितका पैसा सरकारकडे सध्या नाही, त्यामुळे वित्त विभागानं देखील काळजी व्यक्त केली या सगळ्या. यामुळे सरकारवर एक आर्थिक भार पडणार आहे असं वित्त विभागाचा नाही. आजच्या वृत्तपत्रामध्ये वित्त विभागाने काय म्हणले याची माहिती आलेली आहे. त्यावेळेला मी सरकारची बाजू ऐकायची म्हणतो त्यावेळी हेही ऐकायला लागेल ना. कारण शेवटी पैसे एवढा मोठा प्रोजेक्ट आणि फायनान्शियल उभारणी याच्या संबंधीची सारखा असेल तर त्याच्यात किती येतील हे आज सांगता येणार नाही. हिंदी सक्तीवरनं महाराष्ट्र राज्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे. आपण पाहतो की मनसे असेल, शिवसेना असेल, मोर्चा काढण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत आणि त्याचबरोबर विरोधक देखील आक्रमक झालेले आहेत. कशा प्रकारे तुम्ही हा मुद्दा बघता? कारण हिंदी सक्ती करणं चुकीचं आहे अशा प्रकारचा आक्षेप आहे. या मोर्चांमध्ये आपण सहभागी होणार. याच्यामध्ये भाग दोन आहेत. पहिली ते चौथी प्राथमिक तिथं हिंदीची सक्ती तिथं करणं योग्य नाही. पण पाचवीपासून वर हिंदी ही येणं त्या विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने आहे. आज देशामध्ये जवळपास 55% लोक हिंदी बोलतात. दुसरी भाषा अशी नाही आहे की जिथं 55% लोक बोलतात. मराठी असेल, कानडी असेल, मल्याळम असेल, बेंगॉली असेल, ह्या ठराविक एक लोकसंख्या याचा आधार घेते. आणि म्हणून हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही. साधारणतः महाराष्ट्रामध्ये लोक हिंदीच्या विरोधी नाही आहेत, पण पहिली ते चौथी हा जो वयोगट आहे त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ताच गाडणं हे योग्य नाही. तिथं मातृभाषा ही महत्त्वाची आहे. आता हा मुद्दा समोर आणण्याचं काय कारण वाटते का? कुठल्या तरी एका गोष्टीकडे लक्ष विचलित करण्यासाठी हा महाराष्ट्रात मुद्दा सोडलेला? माहिती नाही, असं लोक बोलतात पण माहिती नाही मला. आता मी काल दोन्ही ठाकरेंची स्टेटमेंट वाचली. मी मुंबईला गेल्यावर त्यांचं म्हणणं काय ते समजून घेणार आहे. कारण त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले. त्यांनी हेही जाहीर केलं की त्या कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं. जर सहभागी व्हायचं असेल तर नक्की त्यांचं धोरण काय हे समजून घ्यावं लागेल. मुंबई आणि उपनगरांमध्ये हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या मतांसाठी हे हिंदी सक्तीचं पुढं केलेलं आहे भाजप सरकारने, असं ठाकरे बंधूंकडून दावा केला. मला माहीत नाही. काल पत्रकार परिषद घेताना राज ठाकरे म्हणाले की या संदर्भात आपण मोर्चा काढणार होतो आणि या मोर्चामध्ये कोण कोण सहभागी होतं हे देखील मला बघायचं आहे. कारण फक्त बोलणं आणि प्रत्यक्ष मोर्चामध्ये येणं, कारण हा मोर्चा जो असेल तो झेंडा व्यतिरिक्त अजेंडा असेल या मोर्चामध्ये. आपण आता त्याचं उत्तर दिलं मी की या संबंधीचं काही भाष्य त्यांनी केलेलं आहे.
की आम्हाला समजून घ्यावं लागेल ना. कुणी सांगतो तुम्ही याच्यात सहभागी व्हा अशी भूमिका घेता नाही. पण जर त्यांचा मुद्दा महत्त्वाचा असेल, राज्याच्या हिताचा असेल, तर तो जाणून घेणं आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेणं इतकी आवश्यकता आहे. भाजप हा मुद्दा सोडून काढेल असं वाटतं का? कारण आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, असं असताना हे जो हिंदी आणि मराठीचा जो वाद सुरू आहे हे भाजप आणून पाडेल असं वाटतं? मला काही याच्यात वाद दिसत नाही. माझ्या मते फक्त सरकारने पहिली ते चौथी इथं हस्त करू नये. स्थगिती दिली, मात्र तोंडी शिकवणार असं दादा भुसेंनी आता स्पष्ट केली. ठाऊक नाही. साहेब, शक्तीपीठसाठी समृद्धी महामार्गाचा दाखला दिला जातो, त्याच्यामुळे खूप मोठी प्रगती होत आहे असं सांगितलं जातं. त्याच समृद्धी महामार्गावर ठिकाणी तुम्ही टीका केली होती की जे कोणी जात आहेत त्यांना देवेंद्रांची आज्ञा होते अशी इथपर्यंत टीका केली होती तुम्ही. तर खरोखरच त्याच्यामुळे समृद्धी महामार्गामुळे विकास होतोय का? आता लगेच कसं सांगायचं, तसं रस्ता झाला आहे. दुर्दैवाने तिथं ॲक्सिडेंटची संख्या ही चिंता व्यक्त करावी असेल, पण त्याची रिझल्ट 1-2-3 वर्षांनीच. सर, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न बरीच वर्ष रेंगाळलेला आहे. त्याच्या आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झाली, पण महाराष्ट्र शासन त्यात गांभीर्य नाही. आपल्याला आज एकीकरण समितीचे लोक पण भेटून गेलेले आहेत. तर या प्रश्नाला गती मिळण्यासाठी शासनाने काय? त्याच्यात एकीकरण समितीचं म्हणणं एकच आहे की एक कमिटी नेमली, आत्ताच नेमली. त्याच्या कमिटीमध्ये जयंत पाटील आणि काही सहकाऱ्यांच्यावर जबाबदारी टाकावी असा आग्रह एकीकरण समिती आहे. आणि ते माननीय मुख्यमंत्र्यांशी मी बोलावं असं त्यांनी आज सुचवलं. तुम्ही मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्र्यांशी बोलणार. महसूल वाढीसाठी मुंबई महानगरपालिकेनं भूखंड विक्रीला काढलेल्या आहेत. खरं तर तिजोरीत खळकाट आहे, त्यामुळे अशा प्रकारची भूमिका घेण्यात त्यांना वाटते का? म्हणजे मुंबई महानगरपालिकेने टेंडर काढले भूखंड विक्रीचे, त्याकडे कसं बघतो? मला ठाऊक नाही. सर, राहुल गांधींना विरोधी पक्ष नेतेपद घेऊन 1 वर्ष झालेलं आहे. त्यांचं एकंदरीत परफॉर्मन्स कसं बघता? आणि दुसरी गोष्ट, ते जे अलीकडे टीका करतात नरेंद्र सरेंडर, डोनाल्ड ट्रम्पच्या पुढे नरेंद्र मोदींनी सरेंडर केलं अशा प्रकारची टीका करतात. त्या दोन्ही गोष्टीकडे कसे? साधी सरळ गोष्ट अशी आहे, जे काही झालं मध्यंतरी विशेषतः अफगाणिस्तान आणि इस्रायल या सगळ्या गोष्टीवर ट्रम्पने येऊन घोषणा केली आणि काही निर्णय झाले ते मी घेतले. म्हणजे कुठलाही निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना नसताना ते स्वतःवर सगळं श्रेय घेतात, कुणाशी बोलतात माहिती नाही. आणि त्यामुळं त्यांची विधानं हे अस्वस्थ करणारी आहेत. आज युरोप खंडातसुद्धा अनेक देश हे हा दृष्टिकोन जो ट्रम्पचा आहे त्याच्याबद्दलची त्यांच्यात नाराजी आहे. हा संबंध जो वेल्थ आहे, म्हणजे त्यात सौदी अरेबिया असेल, कतार असेल, अफगाणिस्तान असेल, इराण असेल, या सगळ्या वेल्थमध्ये हा अमेरिकेची भूमिका याच्याबद्दल लोकांच्यात नाराजी आहे. आपण शक्तिशाली आहोत म्हणून छोट्या देशांच्यावर आपलं मतं लादणं हे योग्य नाही. आणि त्यामुळं भारताने याच्यात स्वच्छ भूमिका ही घेतली पाहिजे. आपण जर बघितलं स्वातंत्र्याच्या नंतर मग जवाहरलाल नेहरू असोत, इंदिरा गांधी असोत, मनमोहन सिंग असोत, नरसिंहराव असोत, अटल बिहारी वाजपेयी असोत, या सगळ्यांनी या आखाती देशातल्या लोकांच्या भावना नजरेसमोर ठेवून त्यांना नेहमीच पाठिंबा दिला होता. आपण इस्रायलची शेती आणि या संदर्भात संबंध ठेवले, पण राजकीय संबंध आपण इस्रायलशी ठेवलेले नव्हते. पहिल्यांदा आजचं सरकार जे आहे यासंबंधी स्वच्छ भूमिका घेत नाही आणि त्याचा परिणाम हा संबंध आखाती देशामध्ये आपल्याबद्दल म्हणजे भारताबद्दल गैरसमज आज तयार होतं. ही गोष्ट चांगली नाही.